हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये ओपन बेल्ट ड्राईव्ह, क्रॉस बेल्ट ड्राईव्ह, अँगल ऑफ लॅप, लेंथ ऑफ बेल्ट ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये स्टडी केले आहेत. इन टुडेज लेक्चर आय एम गोइंग टू डिस्कस द डिफरन्शिएट बिटवीन फ्लॅट बेल्ट अँड व्ही बेल्ट, डिफरन्शिएट बिटवीन ओपन बेल्ट ड्राईव्ह अँड क्रॉस बेल्ट ड्राईव्ह, त्यानंतर स्लिप ऑफ बेल्ट, क्रीप ऑफ बेल्ट असे पॉईंट्स आपण काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्टमधला डिफरन्स. फर्स्ट पॉईंट आहे बघा, लेस पॉवर इज ट्रान्समिटेड ड्यू टू लेस फ्रिक्शनल ग्रिप. जर आपण फ्लॅट बेल्ट घेतला अँड व्ही बेल्ट, मोर पॉवर इज ट्रान्समिशन ड्यू टू मोर फ्रिक्शनल ग्रिप. ह्याच्यामध्ये व्ही बेल्ट आणि फ्लॅट बेल्टमध्ये डिफरन्स काय तर पॉवर ट्रान्समिशन. फ्लॅट बेल्ट जिथं आपल्याला मिनिमम पॉवर ट्रान्समिट करायचं आहे, लोअर पॉवर, त्या ठिकाणी आपण फ्लॅट बेल्ट यूज करू शकतो. जिथं आपल्याला मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल लेथ मशीनला, ड्रिलिंग मशीनला, तिथं आपण काय करतो आहे, व्ही बेल्टचा यूज करतो आहे. लो व्हेलॉसिटी रेशिओ अँड सेकंड आहे हाय व्हेलॉसिटी रेशिओ. लो व्हेलॉसिटी रेशिओ मीन्स इनपुट टू आउटपुट व्हेलॉसिटी जी आहे ती याच्यामध्ये काय असते, कमी असते फ्लॅट बेल्टमध्ये, इनपुट टू आउटपुट स्पीड. आणि व्ही बेल्टमध्ये इनपुट टू आउटपुट स्पीड जो आहे हाय असतो, म्हणून त्याला मेन्शन केलं आहे हाय व्हेलॉसिटी रेशिओ. फ्लॅट बेल्टमध्ये आपण बघितलं आहे तो रेक्टँग्युलर इन क्रॉस सेक्शन अँड सिट्स ऑन फ्लॅट पुली. तो कशावरती फिट होतो, फ्लॅट पुलीवरती सीट होतो. तिथं डायग्राममध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता. आणि व्ही बेल्ट जो आहे इट इज इन ट्रॅपेझॉइडल इन क्रॉस सेक्शन अँड रिक्वायर्स व्ही ग्रूव्ड पुली. याच्यासाठी आपल्याला सेपरेट व्ही ग्रूव पुली परचेस करावी लागते व्ही बेल्टसाठी. फ्लॅट बेल्टमध्ये स्लिप पर्सेंटेज जो आहे अप टू 2 to 7% आहे. आणि व्ही बेल्टमध्ये जो स्लिप पर्सेंटेज आहे फोर्थ पॉईंट, तो नियर अबाउट निग्लिजिबल असतो. अप टू 1% काय असतो, 1 किंवा मॅक्सिमम 1.5% तुम्हाला स्लिप मिळते व्ही बेल्टमध्ये. म्हणजेच काय, तो निग्लिजिबल असतो व्ही बेल्टमध्ये. फ्लॅट बेल्ट रिक्वायर्स मोर स्पेस whereas V belt requires less space. It's simple. Flat belts has ends are joined so drive is not smooth. V belts are made endless, there is no joint, therefore drive is smooth. आता याच्यामध्ये याचं मिनिंग काय आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह बघितला गिरणीमध्ये वगैरे, फ्लोअर मिलमध्ये आपल्याला फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह मिळतो आणि व्ही बेल्ट ड्राईव्ह लेथ मशीनवरती आपल्याला मिळतो. तो जर आपण बेल्ट काढून त्याच्यामध्ये बघितला तर बेल्ट, फ्लॅट बेल्ट काय असतो, जॉईन केलेला असतो विथ दी हेल्प ऑफ पिन्स. त्याचे दोन्ही एंड जे आहेत तो कंटिन्युअसली बेल्ट नसतो, तो एका ठिकाणी काय केलेला असतो, जॉईन केलेला असतो. त्याच्यामध्ये मेटलचे 2 पिन्स असतात, त्या पिनच्या सहाय्याने आपण तो काय करतो, बेल्ट जॉईन करतोय. आणि व्ही बेल्ट जे आहेत एंडलेस, म्हणजे तो कंटिन्युअस बेल्ट असतो. हा डिफरन्स त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये आहे. आणि जॉईन केल्यामुळे ज्या वेळेस ते पिन असतात, पिन त्या पुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते स्लिप होतात. म्हणून तिथं काय मेन्शन केलं, ड्राईव्ह इज नॉट स्मूथ. स्मूथ तुम्हाला ऑपरेशन तिथं मिळत नाही, तिथं काय होतं, तो बेल्ट स्लिप होतो. म्हणून त्याच्यामध्ये स्लिपिंग पर्सेंटेज काय असतो, मॅक्सिमम. आणि व्ही बेल्टमध्ये काय एंडलेस असल्यामुळे हा ड्राईव्ह काय असतो, तुम्हाला स्मूथ मिळतो. इट कॅन ऑपरेट युनिडायरेक्शनली. म्हणजेच काय, फ्लॅट बेल्ट फक्त तुम्ही एकतरी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज या डायरेक्शनमध्येच ऑपरेट करू शकता. क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज मी तुम्हाला मेन्शन करतो आहे. बट व्ही बेल्ट्स कॅन ऑपरेट बाय डायरेक्शनली, मीन्स तो तुम्ही क्लॉकवाईज पण ऑपरेट करू शकताय आणि अँटी क्लॉकवाईज पण ऑपरेट करू शकताय. म्हणजे दोन्ही डायरेक्शनमध्ये आपण तो यूज करू शकतो आहे. सुटेबल फॉर नॉन पॅरल शाफ्ट. फ्लॅट बेल्ट जे आहेत नॉन पॅरल शाफ्टसाठी आपण यूज करू शकतो आणि सेम पॅरल शाफ्टसाठी पण यूज करू शकतो. पण व्ही बेल्टला कंपल्सरी आपल्याला पॅरल शाफ्ट लागतात. These are not suitable for non-parallel shaft. Life of belt is more because friction is less. Life of belt is less. Flat beltची लाईफ मॅक्सिमम असतो, व्ही बेल्टचा लाईफ मिनिमम असतो. आता फ्लॅट बेल्टचा कॉस्ट जर आपण कन्सिडर केला, सिम्पल पुली लागते आपल्याला देशामध्ये, सिम्पल पुली, म्हणून त्याचा कॉस्ट जो आहे कॉस्ट मिनिमम असतं. पण व्ही बेल्टमध्ये कन्सिडर केला तर व्ही ग्रूड पुली आपल्याला परचेस करावी लागते शाफ्टवरती माउंट करण्यासाठी, म्हणून त्याचा कॉस्ट जो आहे तो मॅक्सिमम आहे. इट इज यूज्ड फॉर लार्ज सेंटर डिस्टन्स अप टू 8 मीटर्स. सेम तसंच आहे. परत जेव्हा आपण स्टार्टिंगला बघितला होता, व्ही बेल्ट फ्लॅट बेल्ट जे आहेत अप टू 8 मीटर्सपर्यंत यूज करू शकतो आहे आणि फ्लॅट बेल्ट जे आहेत ते स्मॉलर डिस्टन्सेससाठी आपण काय करतो आहे, यूज करतो आहे. सेम नेक्स्ट आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि
क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. सो आता याच्यामध्ये जे मी तुम्हाला मेन्शन केले 11 डिफरन्सेस दिले आहेत, यातले तुम्हाला एक्झाममध्ये 6 ते 7 लिहायचे असतात. सगळे 11च्या 11 लागत नाहीत, फक्त तुमच्या माहितीसाठी ते टोटल 11 मी दिलेले आहेत. ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. आता हे जे दोन्ही आपण डिफरन्स बघतोय ते डिफरन्सेस मोस्ट ऑफ द टाइम्स एक्झामला 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी पेपरला आलेले आहेत. फर्स्ट आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये फर्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये डिफरन्सिएशनचा व्हेलॉसिटी रेशिओ. व्हेलॉसिटी रेशिओ मीन्स इनपुट टू आउटपुट स्पीड. हाय व्हेलॉसिटी रेशिओ इज ऑब्टेन्ड इन ओपन बेल्ट ड्राईव्ह, लो व्हेलॉसिटी रेशिओ इज ऑब्टेन्ड. म्हणजे ओपन बेल्ट ड्राईव्ह आपल्याला मॅक्सिमम आउटपुट देतो, क्रॉस बेल्ट आपल्याला मिनिमम. सिम्पल. डायरेक्शन ऑफ ड्रिव्हन पुली rotated in the same direction as driving pulley, rotating in the direction opposite direction as driving pulley. मीन्स काय याच्यामध्ये जो आउटपुट पुली आहे, मी स्टार्टिंगला ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्ह तुम्हाला एक्सप्लेन करताना मेन्शन केलं आहे. डायरेक्शन ऑफ ड्रायव्हर अँड ड्रिव्हन ओपन बेल्टमध्ये सेम असतात, अँड डायरेक्शन ऑफ ड्रायव्हर अँड ड्रिव्हन इन क्रॉस बेल्ट ड्राईव्ह आर इन अपोजिट डायरेक्शन्स. ते डायग्राममध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. आता हा ओपन बेल्ट ड्राईव्ह घेतला, दोघांची डायरेक्शन काय असते, सेम. ओपन बेल्टमध्ये अशा प्रकारे क्लॉकवाईज, तर दोन्ही पण क्लॉकवाईज मूव्ह होतात. पण इन केस ऑफ क्रॉस बेल्ट ड्राईव्ह हा जर क्लॉकवाईज असेल तर हा काय असतो, अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतो. त्यामुळे डायरेक्शन्स काय दोघांचे पण अपोजिट आहेत. लाईफ ऑफ अ बेल्ट. लाईफ ऑफ अ बेल्ट ओपनची लाईफ काय असते, मॅक्सिमम असते आणि क्रॉसची मिनिमम असते, कारण का ओपनमध्ये फ्रिक्शन कमी असतो. Life of a belt is more because less rubbing takes place, and life of a belt is less because more rubbing takes place. लाईफ बघा याच्यामध्ये ओपन बेल्टमध्ये डायग्राममध्ये परत तुम्हाला एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये जर आपण बघितला तर फ्रिक्शन फक्त तुम्हाला या पुलीवरती आणि या पुलीवरती तेवढाच मिळतो. त्यामुळे याचा लाईफ जो आहे मॅक्सिमम असतो, रबिंग फ्रिक्शन जो आहे तो कमी असतो. पण क्रॉस बेल्टमध्ये आपण बघितला, ज्या ठिकाणी इथं बेल्ट कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये येतो, क्रॉसमध्ये इथे आणि या ठिकाणी, याचा अँगल ऑफ लॅप पण मॅक्सिमम असतो. त्यामुळे याचा फ्रिक्शन जो आहे मॅक्सिमम येतो, म्हणून याचं लाईफ काय असते, क्रॉस बेल्टची कमी असते. नेक्स्ट आपण लेंथचे डेरिव्हेशन्स बघितले आहेत. लेंथ ऑफ बेल्ट फॉर ओपन बेल्ट जो आहे तो फॉर्म्युला सिम्पलमध्ये काय आहे, मायनस आहे. म्हणून लेंथ इज स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू क्रॉस बेल्ट, आणि क्रॉस बेल्टचा लेंथ इथं मध्ये काय, याच्यामध्ये हा प्लस आहे, म्हणून याच्यामध्ये काय लेंथ इज लार्ज कम्पेअर्ड टू फ्लॅट बेल्ट. सेंटर डिस्टन्स जर सेम असेल ड्रायव्हर आणि ड्रिव्हनचा, जर तिथं ओपन बेल्ट मी अप्लाय केला, इफ आय अप्लायड ओपन बेल्ट ड्राईव्ह, देन लेंथ ऑफ बेल्ट रिक्वायर्ड ॲज कम्पेअर्ड टू क्रॉस बेल्ट ड्राईव्ह इज ऑलवेज लेस. त्या फॉर्म्युल्यावर तुमच्या लक्षात येईल. अँड ॲप्लिकेशन्स, लेथ मशीन्स, सॉ मिल्स मीन्स कटिंग मिल्स, ड्रिलिंग मशीन्स, आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्हचं ॲप्लिकेशन आहे कन्व्हेयर्स, 4 व्हीलर्स इंजिन, हे सगळे क्रॉस बेल्टचे तुम्हाला ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये मिळतील. आणखीन एक तुम्ही याच्यामध्ये पॉईंट ॲड करू शकता, अँगल ऑफ लॅप. अँगल ऑफ लॅप ओपन बेल्टसाठी किती असतो, 180 मायनस 2 अल्फा, हा ओपनसाठी असतो. आणि क्रॉससाठी काय असतो, क्रॉससाठी 180 प्लस 2 अल्फा, असं तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. अँगल ऑफ लॅपचा एक पॉईंट याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो डिफरन्सिएशन्समध्ये. तुमच्या नोट्समध्ये तुम्ही खाली लिहून घेऊ शकता. तुम्ही जे झेरॉक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये खाली तो तुम्ही पॉईंट ॲड करू शकता. नेक्स्ट आहे व्हेलॉसिटी रेशिओ ऑफ बेल्ट ड्राईव्ह. आता तुम्हाला व्हेलॉसिटी रेशिओ म्हणजेच काय, ॲक्च्युली आपण मागासपासून स्टडी केलं आहे व्हेलॉसिटी रेशिओ हाय लो, पण ॲक्च्युअल व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला काय असतो ते तुम्हाला आता याच्यामध्ये स्टडी करणार आहे. It is defined as the ratio of angular velocity of driven pulley to the angular velocity of driver pulley. Means it is the ratio of angular velocity means काय, स्पीड जो आहे आपला, ड्रायव्हर मीन्स N2 आपण घेतोय, आणि ड्रिव्हन मीन्स ड्रिव्हन मीन्स N2 घेतोय आणि ड्रायव्हर मीन्स N1 असणार आहे. ड्रायव्हर म्हणजेच काय इनपुट आणि ड्रिव्हन म्हणजेच काय आउटपुट. इथे ॲझ्युम काय केलं आहे बघा, लेट D1 and N1 आर डायमीटर अँड स्पीड ऑफ ड्रायव्हर म्हणजेच काय इनपुट आहे, अँड D2 and N2 आर दी डायमीटर अँड स्पीड ऑफ ड्रिव्हन मीन्स काय आपला आउटपुट असणार आहे, आउटपुट आणि इनपुट. ड्रायव्हर मीन्स लक्षात ठेवायचं इनपुट, ड्रिव्हन मीन्स
output. Length of belt passes over driver in 1 minute means ज्या वेळेस एका मिनटामध्ये लेंथ ऑफ बेल्ट मीन्स जो बेल्ट आहे तो ड्रायव्हरवरून किती पास होतोय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार, त्याचा सर्कम्फरन्स इनटू त्याचे RPM आपण मेजर करणार. कारण का एका मिनटामध्ये त्याचे किती RPM होतात तेवढाच तो काय होणार, त्याच्यावरून ट्रॅव्हल होणार आहे. म्हणजे सर्कम्फरन्स काय असतो πd आणि RPM N1 आपण घेतला. लेंथ ऑफ बेल्ट पासेस ओव्हर ड्रिव्हन इन 1 मिनिट. आता आपण ड्रायव्हरवरचा कॅल्क्युलेट केला, सेम ड्रिव्हनवरचा काय येईल πd2 N2. πd आपण काय घेतलेला आहे, सर्कम्फरन्स ऑफ पुली, आणि N1 N2 त्या पुलीचे काय आहेत RPMs आहेत. आता जेवढा आपला ड्रायव्हरवरून बेल्ट पास होणार आहे तेवढाच ड्रिव्हनवरून पास होणार. म्हणजेच काय, इनपुट पुलीवरून जेवढा आपला बेल्ट पास होणार आहे तेवढाच आउटपुट पुलीवरून पण पास होणार. म्हणून हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला काय करावे लागतील, इक्वेट करावे लागतील. πd2 N2 इज इक्वल टू πd1 N1. आणि व्हेलॉसिटी रेशो आपण मगाशी डेफिनेशनमध्ये बघितला, इट इज रेशो ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ड्रिव्हन मीन्स N2 टू दी अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ड्रायव्हर. म्हणजे N2/N1चा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये बघा पाय सेम आहे, कॅन्सल होईल. पाय मी काय केला, कॅन्सल केला. आणि काय करावं लागेल, N2 इथं आहे तसा ठेवलेला आहे, डिवायडेड बाय N1 केला. N2 डिवाइड बाय N1 इज इक्वल टू D1 डिवायडेड बाय D2. हा आपल्याला दिस इज द फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी रेशो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी रेशो. सिमिलरली जर थिकनेस ऑफ बेल्ट प्रॉब्लेममध्ये दिला असेल तर फक्त काय करावं लागतो, N2/N1 इज इक्वल टू हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल, D1 + T डिवायडेड बाय D2 + T. D1/D2च्या ऐवजी +T आपल्याला त्याच्यामध्ये फक्त काय करावे लागतील, ॲड करावे लागतील. हा फॉर्म्युला जो आहे फार महत्त्वाचा आहे, व्हेलॉसिटी रेशो आपण याला म्हणतोय. नेक्स्ट आहे स्लिप ऑफ बेल्ट. The motion of belt and pulley is due to firm frictional grip between belt and pulley, but sometimes frictional grip become insufficient, so it may cause slip of belt. आता ही जी मोशन ट्रान्सफर होते, ही मोशन कशामुळे ट्रान्सफर होते, ड्यू टू फ्रिक्शनल ग्रिप बिटवीन पुली अँड बेल्ट सरफेस. बट आफ्टर युसेज ऑफ लॉंग टाइम और सम टाइम इट मे बिकम्स स्लिप्स. Therefore, slip of belt occurs in the open belt or cross belt system. Generally, it is expressed in terms of the percentage. And the slip of belt decreases the velocity ratio. आता याच्यामध्ये बघा, S1 is the slip of belt in driver in percentage. S2 slip of belt in driven means काय, बेल्ट ड्रायव्हर पुलीवरती पण स्लिप होणार आहे आणि ड्रिव्हन पुलीवरती पण स्लिप होणार आहे. आणि टोटल स्लिप काय असेल, कॅपिटल S इज इक्वल टू S1 + S2. पण नॉर्मली आपल्याला प्रॉब्लेममध्ये एकच डायरेक्टली टोटल स्लिप दिलेला असतो. म्हणून आता आपण फक्त याचा स्लिपचा फॉर्म्युला काय तो स्टडी करायचा आहे. फॉर्म्युला ऑफ स्लिप इज इक्वल टू जो आपला व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे N2/N1 इज इक्वल टू D1/D2, तोच फॉर्म्युला थोडा एक्सटेंड केलेला आहे. N2/N1 is equal to D1/D2 into bracket 1 - S divided by 100. S means काय असतो, टोटल स्लिप पर्सेंटेज आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिला असतो तो पुट करावा लागतो. आणि इफ थिकनेस ऑफ बेल्ट इज गिवन, परत सेम तोच N2/N1 इज इक्वल टू D1 + T डिवाइड बाय D2 + T इंटू ब्रॅकेट 1 - S डिवाइड बाय 100. हे फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. हा झाला स्लिप ऑफ बेल्टचा फॉर्म्युला. स्लिप ऑफ बेल्टचा फॉर्म्युला आपण कशावरून डिराईव्ह केला आहे, फ्रॉम व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो इथंपर्यंत जर आपण स्टडी केला, इथंपर्यंत हा काय आहे, नॉर्मल हा जो आहे हा व्हेलॉसिटी रेशोचा आहे. N2/N1 इज इक्वल टू D1/D2 और N2/N1 इज इक्वल टू D1 + T डिवाइड बाय D2 + T. त्याच्यामध्ये फक्त ॲड काय करायचं आहे, 1 - S डिवायडेड बाय 100. नेक्स्ट आहे क्लिप ऑफ बेल्ट. When the belt passes from slack side to tight side, a certain portion of a belt extends and contracts. Again, when the belt passes from tight side to slack side, due to these changes of length, there is a relative motion between the belt and pulley surfaces. This relative motion is considered as a creep.
क्रीप मीन्स वॉट. आता सपोज फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टला कंटिन्युअसली टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह लोड त्याच्यावरती अप्लाय करतो. रबर घ्या, रबरवरती टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह लोड जर आपण अप्लाय केला तर त्या कंटिन्युअस टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्हमुळे त्याच्यावरती काय येतात, लोड्स येतात. तो लोड म्हणजेच काय असतो, क्रीप असतो. किंवा आपण पण काय करा, आपला हँड किंवा फूट कंटिन्युअसली अप अँड डाऊन केला तरी पण त्याच्यामध्ये क्रिप्स येतात. पण हे नॉर्मली जो आपण बघितला हा क्रीप मीन्स काय येईल, सरफेस फ्रिक्शन बिटवीन बेल्ट सरफेस अँड पुली सरफेस ड्यू टू इलॉंगेशन अँड कॉम्प्रेशन. इलॉंगेट होत असताना त्याच्यामध्ये फ्रिक्शन होणार आहे, सेम कॉम्प्रेस होत असताना पण फ्रिक्शन होणार आहे इन बिटवीन बेल्ट सरफेस अँड पुली. त्या फ्रिक्शनला आपण काय मेन्शन केलं आहे याच्यामध्ये, क्रीप ऑफ बेल्ट. आणि क्रीप ऑफ बेल्ट इज गिवन बाय फॉलोइंग इक्वेशन. N2 by N1 इज इक्वल टू D1 by D2. हा वेलॉसिटी रेशोचा पार्ट फिक्स आहे, फक्त पुढे ॲड केला आहे इंटू E प्लस √σ2 डिवाइड बाय E प्लस √σ1. σ1 and σ2 आर स्ट्रेसेस इन द बेल्ट ऑन टाईट साईड अँड स्लॅक साईड. टाईट साईडला टेन्शन मॅक्सिमम असतो म्हणून तो स्ट्रेस काय असेल, मॅक्सिमम. स्लॅक साईडला टेन्शन मिनिमम असतो म्हणून स्ट्रेस काय असणार आहे, मिनिमम. म्हणून दोन डिफरंट स्ट्रेसेस याच्यामध्ये डेव्हलप होतात. स्ट्रेस म्हणजेच काय, सिम्पल फोर्स अपॉन एरिया. टेन्शन अपॉन इथं आपल्याला काय येईल, त्या बेल्टचा क्रॉस सेक्शनल एरिया इथं घ्यावा लागेल, लक्षात ठेवा. थँक्यू. याच्या पुढचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया.